आज आपण मॅथ्स 2 चा फर्स्ट लेसन झालेला आहे, जे आपला होतं बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री झालेला आहे चॅप्टर. आपण आज परत मॅथ्स 1 घेणार आहोत. मॅथ्स 1 चा आपण सेकंड चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. मॅथ्स 1 चं सेकंड चॅप्टरचं नाव आहे आपल्या रियल नंबर्स. तर रियल नंबर्स म्हणजे काय हे आधी आपल्याला माहित पाहिजे. रियल नंबर्स म्हणजे काय आहे, त्यानंतर आपल्याला काय आहे प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर्स आहे, प्रॉपर्टीज ऑफ इरॅशनल नंबर्स आहे, सर्ट्स आहे, कंपॅरिझन ऑफ क्वाड्रॅटिक सर्ट्स आहे, ऑपरेशन्स ऑन क्वाड्रॅटिक सर्ट and rationalization of quadratic set. आता रियल नंबर्स आपला जो लेसन आहे त्या रियल नंबर्स मध्ये आधी रियल नंबर्स म्हणजे काय ते आधी आपण शिकूया. ते आधी आपल्याला माहित पाहिजे. बघा हे रियल नंबरचा जो सेट आहे तो आपण सेट या धड्यामध्ये पण पहिल्या लेसन मध्ये पण शिकलो की रियल नंबर्स म्हणजे काय येतात. ते वेगवेगळ्या नंबर्सचे सेट शिकलेलो आहोत आपण लास्ट लेसन मध्ये, फर्स्ट लेसन मध्ये. नंबर्सचे सेट ते पुन्हा आपण शिकूया. आता आपण लास्ट लेसन मध्ये म्हणजे फर्स्ट लेसन मध्ये आपण हे सगळे इन प्रिव्हियस क्लासेस वी हॅव लर्न अबाउट नॅचरल नंबर्स, इंटिजर्स अँड रियल नंबर्स. नॅचरल नंबर्स म्हणजे काय तर एन ने डिनोट करतो आपण, तो सेट ऑफ नॅचरल नंबर्स आहे. नॅचरल नंबर आपल्याला माहिती आहे की 1 पासून स्टार्ट होतात, 1 2 3 4 आणि पुढे इन्फायनाइट नंबर, पुढे भरपूर नंबर असतात. 1 पासून स्टार्ट होतो नॅचरल नंबर्सचा सेट. आता हे सगळे सेट आपण फर्स्ट लेसन मध्ये शिकलेलो. नॅचरल नंबर्स हा 1 पासून, नॅचरल नंबर्सचा जो सेट आहे तो 1 पासून स्टार्ट होतो आणि पुढे इन्फायनाइट नंबर्स. पहिला नंबर आपल्याला माहित आहे त्याचा 1 1 2 3 4 5 6 7 10 100 1000 10,000 इन्फायनाइट नंबर्स पुढे सुरू होतो 1 पासून. त्याच्यानंतर दुसरा जो सेट येतो नंबर्सचा तो आहे W. इट इज अ सेट ऑफ होल नंबर्स, होल नंबर्सचा सेट. तर होल नंबर्स मध्ये नंबर स्टार्ट होतात 0 पासून, कारण ही जे नॅचरल नंबर्स आहेत या नॅचरल नंबर्स मध्ये 0 ला जागा नाही, 0 याच्यात नाही घेतलेला आहे त्यांनी. मग 0 कोणामध्ये घेतला पहिल्यांदा, 0 पहिल्यांदा घेतला होल नंबर्सच्या सेट मध्ये. होल नंबरचा जो सेट आहे तो 0 पासून स्टार्ट होतो, हा एन आहे. W हा होल नंबरचा सेट आहे जो 0 पासून सुरू होतो, 0 1 2 3 4 5. नॅचरल नंबर आणि W मध्ये, नॅचरल नंबर आणि होल नंबर मध्ये फक्त हा एकच नंबर एक्स्ट्रा आहे 0. बाकी दोन्ही सेट मध्ये सगळे ऑलमोस्ट सेम नंबर्स आहेत, फक्त 0 एक्स्ट्रा आहे W मध्ये. मग आपल्याला दुसरा जो सेट मिळतो तो आहे होल नंबर्सचा सेट. आता पॉझिटिव्ह नंबर झाले, 0 झाला. आता निगेटिव्ह नंबर्सना या दोघांमध्ये पण जागा नाही. निगेटिव्ह नंबर्स कुठे ठेवणार, म्हणून मग निगेटिव्ह नंबर्ससाठी एक तिसरा सेट बनवला जो आहे आय, जे सेट ऑफ इंटिजर्स, इंटिजर्सचा सेट. इंटिजर्स आय जो आहे त्याच्यामध्ये सगळे नंबर्स येतात, म्हणजे 0 1 2 3 सगळे पॉझिटिव्ह नंबर तर आहेतच, पण लेफ्ट साइडला सगळे निगेटिव्ह नंबर्स पण आहेत. दोन्हीकडे डॅश डॅश, -1 -2 -3. लेफ्ट साइडला पण इन्फायनाइट नंबर, राईट साइडला पण इन्फायनाइट नंबर.
याचा पहिला नंबर पण माहित नाही, शेवटचा नंबर पण माहित नाही. पहिले जे दोन सेट आहेत नॅचरल नंबर आणि होल नंबर्स, यांचा पहिला नंबर तरी आपल्याला माहित आहे. जसं नॅचरल नंबर्स मध्ये पहिला नंबर 1 आहे, 1 पासून सुरू होतो, पुढे इन्फायनाइट, राईट साइडला इन्फायनाइट. आणि नॅचरल नंबर मध्ये सगळे नंबर पॉझिटिव्ह आहेत. डब्ल्यू मध्ये पण पहिला नंबर माहित आहे 0, पुढे इन्फायनाइट नंबर्स. पण सेट ऑफ इंटिजर जो असा आहे, आय जो आहे ना, त्या आय मध्ये पहिला नंबर पण माहित नाही, कारण दोन्हीकडे तो इन्फायनाइट आहे. इकडे सगळे निगेटिव्ह नंबर्स आहेत लेफ्टला, आणि राईटला सगळे पॉझिटिव्ह नंबर्स. लेफ्टला -1, -2, -3, -4, -5, -6, -100, -1000, लेफ्ट इन्फायनाइट. आणि इकडे पॉझिटिव्ह 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 10. तर हे जे आहेत ते आपले सेट 3. हे झाल्यानंतर आपल्याला आणखी एक एक्स्ट्राचा सेट आहे. आता तो कशासाठी तुम्हाला दिला, तो कशासाठी इंट्रोड्यूस केला, तर त्याचं एक रिझन आहे. पुढचा सेट आधी आपला हा 3 सेट आधी आपल्याला कळले पाहिजे. मॅथ्स 1चा आपला सेकंड चॅप्टर स्टार्ट. रियल नंबर, वेगवेगळे नंबर्सचे जे सेट आहे स्टेशन, त्याच्यात सगळ्यात पहिला जो सेट आहे नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबरचा जो सेट आहे तो 1 पासून स्टार्ट होतो, 4, 5 आणि पुढे इन्फायनाइट नॅचरल नंबर्स. त्यानंतर होल नंबर्स जो आहे तो पण 0 पासून स्टार्ट, 0, 1, 2, 3, 4, 5 आणि पुढे इन्फायनाइट. त्यानंतर तो इंटिजर्स का इंट्रोड्यूस केला, इंटिजर्स का, कारण या दोन्ही सेट मध्ये निगेटिव्ह नंबर्सना जागाच नाही. निगेटिव्ह नंबर्स कुठे लिहिणार, तर ते आय मध्ये लिहिणार, इंटिजर्स. इथे पॉझिटिव्ह पण आहे, त्याच्यात 0 पण आहे, पॉझिटिव्ह नंबर पण आहे. पॉझिटिव्ह नंबर सगळे राईट साइडला 0, 1, 2, आणि लेफ्ट साइडला सगळे निगेटिव्ह नंबर -1, -2, -3, -4 आणि इकडे डॅश डॅश, म्हणजे पुढे आणखी वाढतायत, लेफ्टला पण वाढतायत, राईटला पण वाढतायत. असा हा इंटिजर्सचा सेट आहे. लक्षात ठेवायचं, इंटिजर्स खूप इम्पॉर्टंट आहे. इंटिजर्स मध्ये आपल्याला माहित पाहिजे की कुठले कुठले नंबर्स येतात. सगळे निगेटिव्ह नंबर्स ना पण आपण इंटिजर्स मध्ये घेतो. आता पुढचा जो सेट आहे हा आहे नॅचरल नंबर्स, एन आहे होल नंबर्स, आणि तिसरा जो आहे तो इंटिजर्स. आता पुढचा जो सेट आहे तो आहे क्यू. क्यू म्हणजे रॅशनल नंबर्स. आहे आपला रॅशनल नंबर्स. तर क्यू कशासाठी, क्यू रॅशनल नंबर्स मध्ये. आता आपल्या लेसनचं नाव आहे रियल नंबर्स, पण आपण हे पण सगळे नंबर्सचे सेट बघणार आहोत. त्याच्यामध्ये रॅशनल नंबर जो सेट आहे तो कशासाठी आहे, कोणत्या संख्यांसाठी आहे. आपल्याला वाटेल अरे सगळ्या संख्या आता आय मध्ये आल्या, मग अजून कुठला सेट पाहिजे वेगळा. आपल्याला एवढेच नंबर माहित आहेत, त्याच्यात पण आपल्याला पॉझिटिव्ह नंबर्स माहित असतात. आपल्याला निगेटिव्ह नंबर्स आपण विचारतच घेत, पण निगेटिव्ह नंबर्स पण आहेत, त्यांना पण जागा पाहिजे सेट मध्ये, तर ती आय मध्ये ती इंटिजर्स. पण अजून पण नंबर्स असतात ज्यांना या तिघांपैकी कुठल्याच सेट मध्ये जागा, जे फ्रॅक्शन्स आहेत असते असे, जे फ्रॅक्शन्स आहेत जे आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहितो. आता न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये आपण इंटिजर्स पण लिहू शकतो. हे जे इंटिजर्स आहेत ना, हे इंटिजर्स
हे सुद्धा न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहिता येतात. कसे, आता याच्यातला कुठलाही नंबर मी घेतला, जर 5 घेतला तर 5 पण मला 5/1 असं लिहिता येतो मला. न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये मला आय मधले हे जे इंटिजर्स आहेत हे पण मला न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहिता येत. पण इंटिजर्स मध्ये जे नंबर्स आहेत ना ते न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये जर लिहिले तर त्या सगळ्यांचा डिनॉमिनेटर 1च आहे. म्हणजे हे सगळे नंबर जर मी ठरवले की न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहायचे आय मधले सगळे नंबर, हे न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहायचे झाले तर त्या सगळ्या लिहिता येतात. न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये हे सगळे इंटिजर्स होल नंबर पण मला लिहिता येते, कारण डिनॉमिनेटर मध्ये 1 असतो. ज्यांच्या डिनॉमिनेटर मध्ये काही नाहीये त्यांच्या डिनॉमिनेटर मध्ये 1 असतो. पण या सगळ्यांच्या डिनॉमिनेटर मध्ये 1 आहे, त्यांना इथे जागा आहे. पण या अशा संख्यांचं काय ज्यांच्या डिनॉमिनेटर मध्ये 2 आहे, 3 आहे, म्हणजे 1 सोडून दुसरा कुठला पण नंबर जर डिनॉमिनेटर मध्ये असेल, बघा 1 डिनॉमिनेटर 1 वाले तर इंटिजर्स मध्ये आपण घेतलेले, हे सगळे नंबर डिनॉमिनेटर 1 वाले. पण हे असे नंबर ज्यांचा डिनॉमिनेटर 1 सोडून दुसरा कुठला तरी, डिनॉमिनेटर म्हणजे खालची संख्या, खालीची संख्या लिहितो. डिनॉमिनेटर 1 नाहीये, 1 सोडून दुसरा कुठला तरी 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 10 आहे, 11 आहे, 1 सोडून दुसरा कोणताही जर डिनॉमिनेटर असेल तर त्याला आय मध्ये जागा नाहीये, इथे नाहीये इंटिजर्स मध्ये. कारण इंटिजर्स मध्ये जेवढे पण नंबर्स येतात त्यांचा डिनॉमिनेटर 1 आहे, 1 डिनॉमिनेटर आहे. पण हे जे सगळे मी इथे तुम्हाला जेवढे पण फ्रॅक्शन्स दिलेले आहेत त्यांचा डिनॉमिनेटर 1 नाहीये, म्हणजे ते आय मध्ये आपण नाही लिहू शकत, त्यांना आय मध्ये जागा नाहीये. असे जे फ्रॅक्शन आहेत त्यांच्यासाठी मग अजून एक सेट बनवला, त्यांना पण कुठेतरी जागा पाहिजे. त्यांना कुठे जागा दिली, त्यांना जागा दिली क्यू मध्ये. क्यू मध्ये अशा सगळ्या, क्यू मध्ये कोणत्या संख्या येतात, सगळ्या ज्या आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहू शकतो त्या सगळ्या संख्या क्यू मध्ये येतात. तर न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहू शकतो. फक्त एकच अट आहे की क्यू म्हणजे डिनॉमिनेटर, हा डिनॉमिनेटर आहे, हा न्यूमरेटर. क्यू म्हणजे डिनॉमिनेटर जो आहे तो 0 नाही असला पाहिजे. बाकी कोणताही डिनॉमिनेटर चालेल, फक्त 0 नाही पाहिजे, मग तो तुम्ही क्यू मध्ये त्याला घेऊ शकता. म्हणजे क्यू मध्ये असे सगळे नंबर येणार ज्यांचा जे आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहिता येईल, अंश छेदाच्या रूपात जे पण लिहिता येतील. फक्त एवढंच की डिनॉमिनेटर 0 नाही पाहिजे, क्यू 0 नाही असला पाहिजे. बाकी क्यू काही चालेल, फक्त 0 नाही. बाकी क्यू 1 चालेल, 2 चालेल, 3 चालेल. क्यू म्हणजे खाली डिनॉमिनेटर, फक्त 0 नसला पाहिजे. 1 चालेल, 2 चालेल, म्हणजे हे सगळ्या संख्या, हा 7/2 याच्यामध्ये येऊ शकतो, 5/3 याच्यामध्ये येऊ शकतो, 1/8 पण याच्यामध्ये येऊ शकतो, आपण येऊ शकतो, आपण येऊ शकतो, हे तर येऊ शकतात. त्याच्याबरोबर आय मधले पण सगळे नंबर त्याच्यात येऊ शकतात, कारण हे आय मधले पण सगळे नंबर आपण P/Q फॉर्म मध्ये लिहिता येतात. आय मध्ये जेवढे पण नंबर्स आहेत त्यांचा क्यू म्हणजे डिनॉमिनेटर जो आहे तो 1 आहे, 1 चालतो डिनॉमिनेटर, फक्त 0 नसला पाहिजे. म्हणजे थोडक्यात क्यू मध्ये हे पण सगळे आय मधले पण सगळे नंबर्स क्यू मध्ये येतील, ते तर येणारच आहेत आय मधले. त्याच्याबरोबर हे पण असे पण सगळे नंबर्स आहेत ज्याचा डिनॉमिनेटर 2, 3, 5, 8, 1 सोडून कुठला पण, ज्यांचा 1 डिनॉमिनेटर आहे ते आय मध्ये आहेत, ते पण क्यू मध्ये येणार आहेत. आय मधले जेवढे नंबर ज्यांचा डिनॉमिनेटर 1 आहे ते तर क्यू मध्ये येणारच, कारण क्यू ची डेफिनेशनच काय आहे, असे सगळे नंबर जे न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहिता येतात. आय मधले तर सगळे लिहिता येतात आपल्याला न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये, फक्त त्यांचा डिनॉमिनेटर 1 आहे, 1 चालतो. ते तर आय मधले तर सगळे येणार, त्याच्याबरोबर हे पण सगळे नंबर येणार ज्यांना आय मध्ये जागा नव्हती. कारण आय मध्ये कोणते नंबर येत होते, ज्यांचा डिनॉमिनेटर 1 आहे,
हे सगळे नंबर त्याच्यामध्ये नव्हते. आता यांना पण तिथे आय मध्ये जागा नव्हती म्हणून त्यांच्यासाठी क्यू बनवला. क्यू मध्ये हे सगळे नंबर येऊ शकतात जे आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहितो. क्यू सेट रॅशनल नंबर्स म्हणजे असे सगळे नंबर जे आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहिता येतात. फक्त डिनॉमिनेटर 0 नाही पाहिजे, 0 नसला पाहिजे. आय मधले पण सगळे नंबर्स बघा इथे एक गंमत आहे. एन मधले सगळे नंबर्स डब्ल्यू मध्ये येतात, डब्ल्यू मधले सगळे नंबर्स आय मध्ये येतात आणि आय मधले सगळे नंबर क्यू मध्ये येतात. या चौघांमध्ये एन जो आहे तो डब्ल्यू चा सबसेट आहे कारण एन मधले सगळे एलिमेंट्स डब्ल्यू मध्ये आहेत. डब्ल्यू आय चा सबसेट आहे कारण डब्ल्यू मधले सगळे एलिमेंट्स आय मध्ये किंवा नंबर्स डब्ल्यू मधले सगळे नंबर्स आय मध्ये आहेत आणि आय सबसेट आहे क्यू चा कारण आय मधले सगळे नंबर्स क्यू मध्ये पण येतात. आय पूर्णच्या पूर्ण क्यू मध्ये येऊ शकतो. आय तर क्यू मध्ये येणारच आहे, इतर जे नंबर्स आहेत असे वाले ते पण क्यू मध्ये येणार. असे पण सगळे नंबर्स क्यू मध्ये आता हे आपल्याला रॅशनल नंबर्स एकदम व्यवस्थित कळत. आता अजून आपल्याला रिअल नंबर्स, आपल्या लेसनचं नाव आहे रिअल नंबर्स. आपण आता रॅशनल नंबर्स पर्यंत आलेलो. आपण नॅचरल नंबर्स बघितले, होल नंबर्स बघितले, इंटिजर्स बघितले, रॅशनल नंबर्स बघितले. हे लक्षात ठेवायचं. आता जो पुढचा सेट येतो तो आहे इरॅशनल नंबर्स. जो सेट आहे तो इरॅशनल नंबर्स. इरॅशनल नंबर जो आहे तो क्यू डॅश. आता इरॅशनल म्हणजे काय ते आपल्याला पुढे याच लेसन मध्ये शिकायचं. क्यू डॅश. क्यू जो आहे तो रॅशनल नंबर आणि क्यू डॅश जो आहे तो इरॅशनल नंबर. बघा हा क्यू आहे, हा रॅशनल नंबरचा सेट आहे आणि त्याच क्यू ला डॅश दिला, क्यू ला डॅश दिला आपण क्यू डॅश की तो इरॅशनल नंबर. हा इरॅशनल नंबर्स. इरॅशनल नंबर काय आहे, त्याची डेफिनेशन काय आहे हे आपल्याला पुढे या लेसन मध्ये शिकायचे. इरॅशनल नंबर्स काय पुढे शिकायचं. फक्त एवढं लक्षात ठेवा की इरॅशनल नंबर्स म्हणजे क्यू डॅश असतो. आता या दोघांचा मिळून क्यू आणि क्यू डॅश पूर्णपणे वेगळे येतात. क्यू हा सेट पूर्णपणे वेगळा आहे. म्हणजे वेन डायग्राम जर काढायचा झाला तर बघा हा जो आहे तो नॅचरल नंबर्सचा सेट आहे. नॅचरल नंबर्स. त्याच्यानंतर हा होल नंबर्स. त्याच्यानंतर हा आहे इंटिजर्स. एकात एक आहे. त्यानंतर सगळ्यात मोठा जो या चौघांमध्ये आहे तो क्यू आहे. छानपैकी आपण चार सेट आपले आणि पाचवा जो सेट आहे जो इरॅशनल नंबर्स आहे तो पूर्णपणे वेगळा आहे.
यांना मी नावं देते. आतमध्ये जो आहे हा आहे नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स मध्ये 1 येतात, 2 येतो, 3 येतो, 4 येतो. याच्यामध्ये 1 2 3 4 येतात आपल्या नॅचरल नंबर्स मध्ये, आणि पुढे इनफायनाईट खूप सारे नंबर्स आहेत त्याच्यात. 1 2 3 4 5 6 असे भरपूर नंबर्स. हा एन आहे. त्याच्यानंतर जो वरती आहे हा डब्ल्यू आहे. डब्ल्यू मध्ये फक्त एक्स्ट्रा काय आहे ते 0 आहे, बाकी काय नाही. म्हणजे एन मधले पण सगळे नंबर्स, कारण डब्ल्यू म्हणजे हा पूर्ण डब्ल्यू आहे. आणि हे नॅचरल नंबर्स मधले 1 2 3 4 पण येणार, म्हणजे 0 1 2 3 4. फक्त 0 मी एन मध्ये, एनच्या सर्कल मध्ये नाही लिहिला, कारण तो एन मध्ये येत नाही, तो डब्ल्यू मध्ये येतो, म्हणून मी तो बाहेरच्या बाजूला लिहिला. बाकी सगळे नंबर हे डब्ल्यू, हा पूर्ण डब्ल्यू आहे. त्याच्यामुळे 0 पण येणार आहे, आणि जो नॅचरल नंबरचा सेट आहे तो पण पूर्ण डब्ल्यू मध्ये येतो, कारण एन नॅचरल नंबरचा सेट हा डब्ल्यूचा सबसेट आहे. मग मी 0 लिहिला डब्ल्यूच्या इथे. त्यानंतर तिसरा जो येतो तो येतो इंटिजर्स. इंटिजर्स मध्ये काय वेगळं आहे? इंटिजर्स म्हणजे हा पूर्ण इंटिजर्स आहे. त्याच्यामध्ये 0 पण येणार, 1 2 3 4 5 पण येणार, पण अजून एक्स्ट्राचं काय येणार आहे त्याच्यात? द निगेटिव्ह नंबर्स, -1 -4 असे डॅश 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 सगळे मायनस निगेटिव्ह नंबर्स तुमच्या आय मध्ये येणार. आणि या सगळ्यात मोठा जो फील्ड आहे तो आहे आपला रॅशनल नंबर्सचा सेट क्यू. क्यू मध्ये काय येणार? तर क्यू मध्ये हे सगळे येणार आहेत, हे सगळे नंबर क्यू मध्ये येणार आहेत. पण याच्या व्यतिरिक्त क्यू मध्ये एक्स्ट्रा काय आहे जे आय मध्ये पण नाहीये, तर असे नंबर ज्यांचा डिनॉमिनेटर 1 सोडून दुसरा आहे, म्हणजे असे नंबर 2/3 4/5 -7 असे सगळे नंबर्स क्यू मध्ये. असे 4 सेट आहेत. पण जो इरॅशनल नंबरचा सेट आहे तो यांच्या चौघांशी त्याचा काही संबंध नाही. इरॅशनल नंबरचा सेट हा कम्प्लिटली डिफरंट सेट आहे. 2 तो काय आहे हे आपण नंतर बघणार. हा क्यू आहे येल्लो कलरचा, हा पूर्ण मोठा जो आहे हा क्यू सेट आहे. त्यामध्ये सगळे सेट आहेत, एन पण येतो, डब्ल्यू पण येतो, आय पण येतो. पण क्यू डॅश जो आहे तो त्याच्या क्यू डॅश आम्ही असा नाही काढला ना, याच्या भोवती नाही काढला क्यू डॅश जसं बाकीचे काढले, तसं मी हा सेट इथे क्यू डॅश असा नाही काढला. का? कारण क्यू डॅश हा पूर्ण कम्प्लिटली डिफरंट सेट आहे. इकडे बाजूला काढायचा, आणि मग क्यू डॅश आणि क्यू म्हणजे रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर असे दोन्ही नंबर्सचे सेट मिळून आपला रियल नंबरचे सेट बनतो. दोन्ही सेट एकत्र आले रियल नंबरचा सेट. दोन्ही सेट रॅशनल आणि इरॅशनल. रॅशनल आणि इरॅशनल यांचं युनियन झालं ना, हे दोन्ही सेट एकत्र आले ना की बनतो रियल नंबरचा सेट. जे रॅशनल आणि इरॅशनल क्यू आणि क्यू डॅश मिळून बनतो रियल. आणि कारण
रिअल नंबर जो आहे तो नंबर्सचा सगळ्यात मोठा सेट आहे, कारण इकडे त्या 4 मध्ये क्यू सगळ्यात मोठा आहे. एन, डब्ल्यू, आय आणि क्यू मध्ये क्यू सगळ्यात मोठा आहे. तो क्यू आणि क्यू डॅश हे सगळं मिळून आर बनतो रिअल नंबर्स. त्यामुळे रिअल नंबर जो आहे तो नंबर्सचा संख्यांचा सगळ्यात मोठा सेट आहे. इट इज द बिगेस्ट सेट ऑफ नंबर्स, कारण तो रॅशनल आणि इरॅशनल असे सगळे नंबर मिळून तो बनलेला आहे आर, रिअल नंबर्स. हे पक्क डोक्यात ठेवायचं की रिअल नंबर्स म्हणजे काय आहे. रिअल नंबर्स आपल्याला माहिती पाहिजे काय असतं. आता कुठे आपल्याला आणखी काय शिकायचं रिअल नंबर्स मध्ये बघूया आपण. लहान मोठेपणा, रिअल नंबरचा लहान मोठेपणा कसं ठरवायचं. त्याच्या आधी आपण कोणताही जो बघा आपल्याला एखादा रॅशनल नंबर समजा डेसिमल फॉर्म मध्ये लिहायचे. डेसिमल फॉर्म हे जे रॅशनल नंबर्स आहेत, रॅशनल आहेत ना, न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये क्यू मध्ये येतात हे सगळे नंबर्स, क्यू सेट मध्ये. त्या नंबर्स ना आपल्याला आता डेसिमल फॉर्म मध्ये आणायचं. डेसिमल फॉर्म म्हणजे पॉइंट मध्ये यांचे आन्सर्स, म्हणजे हेच नंबर पण डेसिमल फॉर्म मध्ये. डेसिमल फॉर्म म्हणजे आपल्याला डेसिमल पॉइंट असणारा नंबर याचं कन्वर्ट करायचं. या नंबर्स आहेत ते रॅशनल नंबर्स, पण रॅशनल नंबर्स आपण असं न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहू शकतो किंवा डेसिमल फॉर्म मध्ये पण लिहू शकतो. जसं आता 5/2 आहे, समजा 5/2 नंबर आहे, तर 5/2 नंबर आपण 5/2 जो आहे तो आपण हा आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये, हा P/Q फॉर्म मध्ये, याला आपण डेसिमल फॉर्म मध्ये असं पण कन्वर्ट करू शकतो. हा डेसिमल फॉर्म आहे. मग ते कन्वर्ट करण्यासाठी काय करायचं असतं, म्हणजे हा P/Q फॉर्म मध्ये, त्याला मला डेसिमल फॉर्म मध्ये जर करायचं ते डिव्हिजन करायचं असतं. म्हणजे हा जो डिनॉमिनेटर आहे क्यू, हा तुमचा इथे लिहायचा डिवायझर, आणि जो न्यूमरेटर आहे तो इथे लिहायचा. इथे डिनॉमिनेटर आणि इथे न्यूमरेटर, वरचा नंबर इथे लिहायचा, खालच्या नंबरने वरच्या नंबरला डिवाइड करायचं. तर 2 ते 5 ला डिवाइड करताना 2 2 चा 4, 5 मधून 4 गेला 1 राहिला. आता इथे आपल्याला पुढे काय नंबरच नाही खाली घ्यायला, मला खाली घ्यायला नंबरच नाही. मग मी काय करेन, मी माझ्याकडचा नंबर घेते इथे या 1च्या पुढे जो आहे 0. पण मी माझ्याकडचा नंबर जेव्हा घेते तेव्हा वरती इथे डेसिमल पॉइंट द्यायचा असतो, कारण मला आता पुढे नंबर घ्यायला काहीच नाहीये, कारण एकच नंबर माझ्याकडे होता, त्याला मी डिवाइड करून मोकळे जाईल. आता खाली मला नंबर घ्यायला काय नाहीये, तर मी माझ्याकडचा 0 घेणार, आणि जेव्हा मी माझ्याकडचा 0 घेणार तेव्हा मी इथे वरती डेसिमल पॉइंट इथे देणार आहे, आणि मग नंतर 2 5 जा 10 0. म्हणजे याचं जे डेसिमल फॉर्म आहे ते 2.5, याला आपण P/Q फॉर्म बोलतो, आणि याला बोलतो डेसिमल फॉर्म. म्हणजे रॅशनल नंबर जे असतात की नाही, रॅशनल नंबर्स, ते आपण आयदर P/Q फॉर्म मध्ये म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहू शकतो, किंवा आपण डेसिमल फॉर्म मध्ये लिहू शकतो. दोन पैकी एका फॉर्म मध्ये आपल्याला लिहिता येईल. तर तुम्हाला कसे क्वेश्चन असणार, तुम्हाला एकतर P/Q फॉर्म मध्ये देणार नंबर्स आणि ते आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये करायचे असणार, किंवा कधी तुम्हाला डेसिमल फॉर्म मध्ये देतील त्याला आपल्याला P/Q फॉर्म मध्ये म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये आणायचं असतं. दोन्ही प्रकारचे क्वेश्चन असतात. कोणते दोन प्रकारचे क्वेश्चन, आयदर तुम्हाला आधी सध्या रॅशनल नंबर्सच चाललंय, आपण रॅशनल नंबर बद्दल शिकणार, आयदर तुम्हाला P/Q फॉर्म मध्ये देणार, त्याला तुम्हाला कन्वर्ट करायचंय डेसिमल फॉर्म मध्ये,
किंवा वायसे वर्सा पण कन्वर्जन असेल. वायसे वर्सा म्हणजे डेसिमल फॉर्म मध्ये दिलेलं असणार, P/Q फॉर्म मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं. आपण बघूया क्वेश्चन. आता इथे पहिला जो क्वेश्चन आहे, फर्स्ट क्वेश्चन, या फर्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला जे रॅशनल नंबर्स दिलेले आहे ते P/Q फॉर्म मध्ये दिलेले आहेत. हे P/Q फॉर्म मध्ये, न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म. मग आपल्याला ते जे आहे ते आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. डेसिमल फॉर्म कळलं? म्हणजे आहेत ते P/Q फॉर्म मध्ये आणि आपल्याला ते डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. इथे पण आपल्याला तेच करायचं. इथे पण हे जे नंबर्स आहेत ते आहेत P/Q फॉर्म मध्ये आणि ते आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. डेसिमल फॉर्म मध्ये जेव्हा आपल्याला कन्वर्ट करायचं असतं तेव्हा डिव्हिजन करायचं. आपल्याला भागाकार येतो, नॉर्मल भागाकार करायचं. फक्त जेव्हा तुमचे नंबर्स खाली संपतात तेव्हा आपल्याकडचा 0 घ्यायचा आणि वरती डेसिमल पॉइंट द्यायचं असतं. हे दोन्ही क्वेश्चन सेम आहेत. तिसऱ्या क्वेश्चन मध्ये उलटा प्रश्न. तिसऱ्या क्वेश्चन मध्ये आपल्याला डेसिमल फॉर्म दिलेला आहे बघा, पॉइंट मध्ये नंबर्स दिलेले आहेत आणि आपल्याला सांगितलंय राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन P/Q फॉर्म. म्हणजे डेसिमल फॉर्म मध्ये दिलेत बघा, डेसिमल पॉइंट मध्ये दिलेत ना, डेसिमल फॉर्म मध्ये दिलेले आणि त्यांना आपल्याला अशा फॉर्म मध्ये आणायचं, P/Q फॉर्म मध्ये आणायचं, न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म. असे या एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन्स आहेत. आयदर तुम्हाला P/Q फॉर्मचं डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय किंवा मग डेसिमल फॉर्मचं P/Q फॉर्म मध्ये कन्वर्जन करायचं आहे. आता डेसिमल फॉर्म जे आपल्याला मिळतात, म्हणजे डिव्हिजन करून आपल्याला जे डेसिमल फॉर्म मिळतात ते 3 प्रकारचे असतात. डेसिमल फॉर्म्स रॅशनल नंबर मध्ये 2च प्रकारचे असतात. रॅशनल नंबर मध्ये 2 प्रकारचे आणि एक प्रकार इरॅशनल नंबर्स आहे. पण आपल्याला सध्या इरॅशनल नंबर नाही शिकायचंय, रॅशनल नंबर्स शिकायचंय. त्यामुळे रॅशनल नंबर मध्ये डेसिमल फॉर्म हे 2 टाईपचे असतात. रॅशनल नंबर्स can be expressed in 2 types of decimal. 2 टाइपचे डेसिमल फॉर्म मध्ये आपण एक्सप्रेस करू शकतो कोणत्याही रॅशनल नंबर्स. मग 2 टाइपचे कोणते आहेत डेसिमल फॉर्म सांग. पहिला जो डेसिमल फॉर्मचा टाइप आहे तो आहे टर्मिनेटिंग. आणि दुसरा आहे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. दोन प्रकारचे हे नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग. 2 टाइपचे हे काय आहेत डेसिमल फॉर्म आहेत. एक टर्मिनेटिंग आणि दुसरा नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग. त्याचा अर्थ काय, टर्मिनेटिंग म्हणजे काय, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग म्हणजे काय. तर आपण जेव्हा डिव्हिजन करणार तेव्हा आपल्याला कळेल की टर्मिनेटिंग काय आहे, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग काय. तर ते आपण सॉल्व्ह करूया. डेसिमल फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट करू, मग आपल्याला कळेल की कोणते टर्मिनेटिंग आहे. टर्मिनेट म्हणजे एंड होणारे, संपणारे, म्हणजे जो डिव्हिजन संपतो. बघा कधी कधी आपण कोणत्याही रॅशनल नंबरचं डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे तर आपण डिव्हिजन करतो. समजा मी हे गणित मला सोडवायचं, 29/16 हा जो रॅशनल नंबर आहे तो आहे P/Q फॉर्म मध्ये, म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये आहे. त्याला मला आता डेसिमल फॉर्म मध्ये आणायचंय, तर मी डिव्हिजन करेन. डिव्हिजन शिवाय दुसरं
पी अपॉन क्यू फॉर्म मधला नंबर डेसिमल फॉर्म मध्ये आणायचा आहे, तर डिव्हिजन ही एकमेव मेथड आहे. डिव्हिजनच करावं. 29/16 हा पी अपॉन क्यू फॉर्म मध्ये आहे. न्यूमरेटर त्याला आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. आणि तो डेसिमल फॉर्म कोणत्या प्रकारचा आहे, दोन पैकी टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आहे, ते आपल्याला सांगायचं. ते डिव्हिजन केल्याशिवाय आपल्याला नाही सांगता. तुम्ही डिव्हिजन करणार इथे आणि न्यूमरेटर इथे 29 ला डिवाइड करणार 16. 16चा टेबल जर मी म्हटलं तर 16 1 16, 16 2 32 आहे. त्यामुळे 2चं डिव्हिजन नाही होणार, 1च होईल. पहिला नंबर तर 2 आहे, जो त्याला आपण 0च डिव्हिजन करतो. त्यामुळे 2 नंबर मी सोबत घेऊ. 13 राहणार. आता मला खाली घ्यायला नंबर नाही, म्हणून मी काय करणार, मी 0 घेणार. हा 0 मी माझ्याकडचा घेतला, इथे वरती नव्हता. आपण डिव्हिजन करताना वरचे नंबर खाली घेतो, पण आता वरती नंबरच नाही खाली घ्यायला, मग मी माझ्याकडचा 0 घेतला हा. आणि जेव्हा मी माझ्याकडचा पहिला 0 घेते ना, तेव्हा लगेच इथे वरती डेसिमल पॉइंट देऊन टाकायचं. आता झाले 130. आता 130 झाले. आता 16च्या टेबल मधला कोणता नंबर आहे जो 130 मधून मायनस होतो, तो आहे 128. 16 8 चा. आता 130 मधून 128 इथे आपला 0 मधून 8 नाही जात, म्हणून इथे 2 आणि ते 10 म्हणून 10 मधून 8 गेले 2 राहतात, ते 2 मधून 0 1. आता तुमचं हे सबट्रॅक्शन झाल्यानंतर प्रत्येक सबट्रॅक्शन नंतर आता तुम्ही 0 घेऊ शकता प्रत्येक वेळेला. पहिला जेव्हा 0 घेणार तेव्हा इथे डेसिमल पॉइंट द्यायचा. परत किती वेळा तुम्ही 0 घेऊ शकता. इथे मी 0 घेणार, 20 झाले. आता मग 16 1 16. सरळ घेतले क्रॉस झाले. 0 होणार. 16 1 16. 10 इथे 1, 10 4 इथे 0. आता मी किती वेळा 0 सबट्रॅक्शन झालं की खाली आपण नंबर घ्यायच्या ऐवजी 0 किती वेळा घ्या. 16 2 32. वन घेतला, कारण 0 मधून 2 नाही जात, म्हणून इकडून 1 घेतला. 10 केले, इकडे 4 चे 3 झाले. 8 इथे 0. आता परत इथे 0 ठेवू शकतो. बाकी करून झाली. आता 80. 16 5 80. म्हणजे तुमचं 29/16 हे जे पी अपॉन क्यू फॉर्म मध्ये जो रॅशनल नंबर होता त्याचा डेसिमल फॉर्म असा आलेला. आता हा जो डेसिमल फॉर्म आहे याच्यामध्ये झालं काय, याच्यामध्ये तुमचा भागाकार संपलेला आहे बघा. रिमाइंडर 0 आला, थोड्या वेळाने आला, पण आला तो. आपण डिव्हिजन करत जायचं. कधीतरी असं 2 प्रकारची परिस्थिती निर्माण होते. एक तर तुमचा रिमाइंडर 0 येतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकच नंबर किंवा एकच ग्रुप नंबरचा रिपीट होत राहतो. तो कसा ते सांगते तुम्हाला. आधी सध्या हे डिव्हिजन बघा. हे जे डिव्हिजन आहे याच्यामध्ये तुम्हाला जो भागाकार आहे त्याच्यामध्ये बाकी जी उरलेली रिमाइंडर, हा रिमाइंडर 0 आलाय, म्हणजे खाली काहीच नाही उरलं. म्हणजे आपण जर डिव्हिजन करत गेलो थोडस आणि नंतर मला
खाली 0 मिळालेला आहे, म्हणजे हा भागाकार संपलेला आहे, टर्मिनेट झालेला आहे. टर्मिनेट म्हणजे संपणे, बाकी शून्य येणे. हा जो डेसिमल फॉर्म मला मिळालेला आहे, हा डेसिमल फॉर्म पहिल्या प्रकारचा आहे. हा बघा, टर्मिनेटिंग आहे, कारण तो भागाकार एंड झालेला आहे, संपलेला आहे. तुम्हाला रिमाइंडर 0 मिळालेला आहे. रिमाइंडर बाकी खाली जी त्या भागाकाराला आपण टर्मिनेटिंग असं म्हणतो. तो जो डेसिमल फॉर्म आहे, हा जो डेसिमल फॉर्म मला मिळाला तो टर्मिनेटिंग आहे. हा जो डेसिमल फॉर्म आहे हा टर्मिनेटिंग आहे. टर्मिनेटिंग डेसिमल, टर्मिनेटिंग म्हणजे संपला भागाकार. आता काही भागाकार संपतच नाही, ते चालूच राहतात, चालूच राहतात, चालूच राहतात. पण एखादा नंबर परत येतो वरती भागाकारामध्ये, किंवा एखादा ग्रुप नंबरचा ग्रुप 2 नंबर परत परत येणार. कधी एकच नंबर रिपीट होतो, कधी 2 नंबर रिपीट होतात. म्हणजे 2, आता समजा 4 5 आले, ते 4 5 4 5 4 5 4 5 सारखं परत परत येत राहत. किंवा एकच सिंगल नंबर 7 7 7 7 7 7, किंवा कधी कधी 3 नंबर पण रिपीट होऊ शकतो. मग त्याला म्हणायचं नॉन टर्मिनेटिंग, म्हणजे तो भागाकार संपत नाही, कधीच नाही संपत, पण तो रिकरिंग असतो. रिकरिंग म्हणजे एक नंबर किंवा नंबरचा गट, संख्येचा गट, ग्रुप रिपीट होत असतो. आपण बघू फॉर एक्झाम्पल कसं आहे. हा जो आहे डेसिमल फॉर्म हा टर्मिनेटिंग आहे. तिथे लिहायचा की दिस डेसिमल फॉर्म इज टर्मिनेटिंग. इज टर्मिनेटिंग. आता पुढचं एक डिव्हिजन आपण बघू. पुढचं रॅशन मध्ये कसं आहे. आता याच्यामध्ये समजा मला हे गणित 11/6 करायचं. 11/6. तर 11/6 हा P/Q फॉर्म मध्ये आहे, त्याला आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं पॉइंट. तर त्याच्यासाठी डिव्हिजन करावं. डिव्हिजन मध्ये इथे मी 6 देणार, इथे 11. डिनॉमिनेटर इकडे डिवायझर मध्ये. पहिलं डिव्हिजन 11 आहे, तर 1 चं लागणार. 6 1 जा 6. 11 मधून 6 गेले 5 राहिले. आता मला खाली घ्यायला नंबरच नाहीये, संपले नंबर माझे, तर मी 0 घेणार माझ्याकडचं आणि वरती लगेच डेसिमल पॉईंट देऊन टाकायचं. पहिला डेसिमल पॉईंट दिला ना की पुढे किती 0 तुम्ही घेऊ शकता. आता 50 आहे, 50 मग 6 8 चा 48. ते 2 राहणार 0, आणि इथे 4, इथे 10. 10 मधून 8 गेले 2 राहिले, 4 मध्ये 4 0. आता तुम्ही किती वेळा 0, आता सबट्रॅक्शन झालं की पुढे 0 घ्यायचंय. 6 3 जा 8. 0 मधून 8 नाही जात म्हणून 1 घेतला. 10 झाले, 10 मधून 8 गेले 2, 1 मधून 9 गेला 0. परत 2 राहिले, परत 0 घेतला. 20 आले, परत 6 3 जा 8. परत इथे 10 1 2, परत 2 राहिले, परत 20 0 घेतला, परत 3 येणार, परत 6 3 जा 8, परत 2 राहणार, परत इथे 3 येणार. हे परत परत होणार, तुमचा भागाकार संपणारच नाही. परत 3 चा डिव्हिजन होणार, पुन्हा आम्ही 3 चं डिव्हिजन करतो. पुन्हा इथे पुन्हा इथे 18 पुन्हा परत 3 जाईल. असं 3 3 आहे ना, 3 3 रिपीट होणार तुमच्या डिव्हिजन मध्ये. हे 3 आहेत ना, हा 3 परत परत येत राहणार. 3 3 3 3
बघा 8 एकदा चालला, पण 3 आता सारखे सारखे पुढे पण येणार. तुम्ही किती वेळ पण वेळ डिव्हिजन करत राहा. 2 राहणार, मग तुम्ही 0 घेणार, 20 होणार, मग डिव्हिजन 6 3 जा 18 करणार, परत 2 राहणार, परत 0 घेणार. म्हणजे हा जो डेसिमल फॉर्म आहे हा कधीही न संपणारा आहे. म्हणजे 3 3 तुमचे येतच राहणार. ते 3 3 जे येत राहणार ना त्याच्यावर अशी रेष द्यायची किंवा डॉट द्यायचा. रेष आणि डॉट आपल्याला काय सांगतो माहितीये, जर मी याच्यावर रेष देते ना तर याचा अर्थ 3 3 रिपीट होत आहेत पुढे, किंवा मी एखादा पॉइंट पण देऊ शकते त्या 3 वर. म्हणजे मला कळेल या पॉइंट आणि किंवा लाईन वरून मला काय कळतं की हा जो 3 आहे तो एकदाच नाही आलाय. नुसतं असं लिहिणं, नुसतं 1.83 लिहिणं आणि 1.83 रिकरिंग लिहिणं याच्यात फरक आहे. हे जर मी लिहिते याचा अर्थ तो टर्मिनेट झाला भागाकार, म्हणजे तुमचा 3 रिपीट नाही झाला असा त्याचा अर्थ होतो, म्हणजे टर्मिनेटिंग. पण हा जो आहे 3 वर लाईन आहे याचा अर्थ 3 3 3 रिपीट आलेला, म्हणजे तो जो डिव्हिजन आहे, तो जो डेसिमल फॉर्म आहे तो नॉन टर्मिनेटिंग, म्हणजे कधीही न संपणारा. नॉन हा टर्मिनेटिंग म्हणजे हा संपलाय, कारण इथे मी कुठे रेष किंवा पॉइंट नाही दिले, म्हणजे हा भागाकार संपलेला आहे. हा डेसिमल फॉर्म टर्मिनेटिंग आहे, आणि हा जो डेसिमल फॉर्म आहे तो नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आहे. रिकरिंग नॉन टर्मिनेटिंग म्हणजे कधीही न संपणार, तो नाहीच संपणार कधीच, पण तो रिकरिंग आहे. रिकरिंग म्हणजे काय, तर एक नंबर किंवा एक कधी कधी 2 नंबर पण रिपीट होतो. आता इथे 3 3 3 3 रिपीट झालाय याचा अर्थ तो रिकरिंग आहे. 3 जो आहे ना तो रिकरिंग आहे. अशा 2 प्रकारचे तुम्हाला डेसिमल फॉर्म मिळतात रॅशनल नंबर्स, एक टर्मिनेटिंग आणि दुसरं नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. तर तुम्हाला अभ्यास काय करायचा आहे, तुम्हाला होमवर्क आहे. होमवर्क तुम्हाला काय करायचं आहे की हे जे 2 क्वेश्चन आहेत प्रॅक्टिस सेट 1 2.1 मध्ये, ते फर्स्ट आणि क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 तुम्हाला सॉल्व्ह. नॉर्मल डिव्हिजन आहे, बाकी काहीच नाही याच्यामध्ये. नॉर्मल डिव्हिजन करायचंय, फक्त तुम्हाला सांगायचंय की तो डेसिमल फॉर्म टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आहे, एवढंच. होमवर्क तुम्हाला काय दिलंय, होमवर्क काय आहे, प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह क्वेश्चन 1 अँड क्वेश्चन. नॉर्मल डिव्हिजन आहे, भागाकार आहे, जो तुम्ही आपण एवढे वर्ष करत आलेलो आहे तेच करायचंय. फक्त खाली काय लिहायचंय की तो जो डिव्हिजन आहे तो डिव्हिजन टर्मिनेटिंग आहे, म्हणजे भागाकार संपतोय, की तो नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आहे, की तो भागाकार संपत नाही पण एखादा नंबर रिपीट होतो. या 2 पैकी एकच काहीतरी असू शकतो रॅशनल नंबरचं डेसिमल फॉर्म. एक तर टर्मिनेटिंग असणार किंवा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असणार. काय आहे, टर्मिनेटिंग आहे, संपणारा भागाकार आहे की न संपणारा आहे, रिकरिंग आहे, ते आपल्याला लिहायचंय रॅशनल. ठीक आहे, हा तुमचा होमवर्क. आजसाठी एवढंच. गुड बाय.